फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात. अनेक योजनांकरता लाभार्थी मोठ्या संख्येने अर्ज करत असतात. तर आम्ही अर्ज केला आहे, परंतु अद्याप लाभ जमा झाले नाही आहे. तर यासारखे प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यामुळे लाभार्थी यादी कशी पाहायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर पोर्टलमार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात तर यांच्या लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध करण्यात येते. तर यासाठी पोर्टलवरती याचा लिंक आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर येथे आल्यानंतर बेनिफिशियरी डिस्ट्रीब्यूट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर व्हेरियस स्कीम बेनिफिट्स ट्रान्सफर म्हणजेच वेगवेगळ्या ज्या विविध योजना आहेत त्या या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले आहे किंवा ज्यांचा लाभ किंवा पैसे जमा करण्यात आले आहेत यांची यादी येथे देण्यात आली आहे. तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर जूनपर्यंत लाभाचे अनुदान जमा केल्याची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 9,25,720 लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेलं आहे. तर येथे पाहू शकता की डेट, त्यानंतर बेनिफिशियरी नेम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि अमाऊंट अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जिल्ह्याची यादी देण्यात आली आहे. जिल्ह्यानुसार तुम्ही लिंकवर तर अशा प्रकारे जिल्ह्याची यादी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या नावावरती क्लिक करून तुम्हाला ही यादी पाहता येईल. तर याचबरोबर सर्च यादी मोठी असल्यामुळे बेनिफिशियरी नेम म्हणजेच लाभार्थीचं नाव, अकाउंट नंबर आणि IFSC कोड ही माहिती वापरून तुम्ही सर्च टॅबचा वापर करून तर संपूर्ण माहिती शोधू शकता. तर येथे अमाऊंट देखील देण्यात आली आहे. योजनेनुसार तुम्हाला जो लाभ दिलेला आहे तर याची संपूर्ण माहिती येथे देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे. ही यादी जूनपर्यंत आहे. यानंतरच्या याद्या लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येतील आणि या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील. त्यामुळे योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळण्याकरता फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार मंडळामध्ये जाऊन चौकशी करू शकता.